आणि जर आपण कानादेशातले आहोत तर मला आवर्जून सांगायला आवडतं, जर मी कानादेशात कीर्तन करतो तर सांगायला आवडेल. एका ठिकाणी नारद महर्षींशी संवाद साधत असताना भगवंतांना सांगितलं होतं की मला तुम्ही इकडे तिकडे शोधतात ना, इकडे तिकडे शोधण्यापेक्षा मला इकडे तिकडे शोधण्यापेक्षा तुम्ही एक काम करा, जिथं माझे भक्त गुणगान गातात ना तिथं मी असतोच, माझी हजेरी असतेच. जर माझी गाठ भेट करून घ्यायची असेल तर तिथं येऊन भेटा. नारद महर्षींशी संवाद साधत असताना नारद महर्षींचा प्रश्न होता, देवा तुम्ही कुठे भेटणार आहे? जर तुम्हाला हाक मारायचं म्हणल्यावर एक नावानं हाक मारता येणार नाही, तुमचे हजारो नाव आहेत नाही का? हरी तारू नामचे हजार, नामचे हजार, कहा नाम लिखे प्रभु तारू नामचे हजार, नामचे हजार, कहा नाम लिखे. देवा तुझं एक नाव नाही रे, तुझे हजारो नाव आहेत. जसं श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा जगत व्यापका जनार्दना आनंदगना अविनाशा सकळ देवादी देवा कृपाळू अजी केशवा मानवदा महानुभावा सदाशिवा सज्जरूपा, इतकी सगळी नाव आहेत तर तुला कोणत्या नावाने हाक मारायचं? देवानं सांगितलं मला हाक मारण्यापेक्षा जिथं माझे भक्त माझं गुणगान गातात ना तिथं माझी हजेरी असतात म्हणतात भगवंत. मग जर का पंढरपुराचा मालक बिलाडी मध्ये कीर्तनाला हजेरी लावतो, मग मला सांगा आपल्या कानादेशाची श्रीमंती म्हणजे वणीगडाची देवी असेल किंवा आपल्या कानादेशाची श्रीमंती अजून कानुबाई माता असेल, जर पंढरपुराचा मालक कीर्तनाला येतोय जवळच्या जवळ आपल्या कानादेशनी कानबाई येईल नशीन का बरं? हा येईल ना. मग देवी जर आली असेल तर अर्ध्या मिनिटासाठी देवीचं स्वागत करूयात, मग चिंतनाकडे वळूयात. या पुला तू एक देव करून घ्यावा त्याने विना जीवा सुख नव्हे ती माई के दुःखाची जनती नाही आधी अंत्य अवसान प्रस्तुत प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी निवडलेला भंग जगद्गुरु जगद्वंदनी संत सम्राट देवमान्य संत वारकरी संप्रदायाच्या कडस्थानी शोभणारी तुकोबाराय महाराज. आणि हो तुकोबाराय महाराजांचा दार धरणाचा भंग आज भगवंताच्या साधू संतांच्या तुम्हा माता पित्यांच्या सेवेसाठी निवडला आहे. विठ्ठल कीर्तनाकडे वळण्याअगोदर थोडासा परिहार द्यायचा तो असा. साधू संतांच्या पदस्पर्शाने पुनीतन पावन झालेली आपली बिलाडी नगरी आणि बिलाडी नगरीमध्ये कार्यक्रम किम निमित्ताने आजचा दिवस आता गावागावात परिसरात तालुक्यात जिल्ह्यात हजारोच्या नाही लाखोच्या संख्येने इंजिनियर झाले. पर जगाच्या पाठीवर पहिलं जर इंजिनिअरिंग काम केलं असेल तर ते माझ्या विश्वकर्मा. भैया मी भगवंतासाठी एक भजन ऐकलेलं ते मला म्हणायलाही आवडेल. नाम तुम्हारा पालनहारा, नाम तुम्हारा तारनहारा, कब तेरा दर्शन हो जिस रंग वो तिना सुंदर होगा, वो तिना सुंदर होगा. नाम तुम्हारा पालनहारा, नाम तुम्हारा तारनहारा, कब तेरा दर्शन होगा जिस रंग सुंदर वो कितना सुंदर होगा, वो कितना सुंदर होगा. एखाद्या व्यक्तीला आवडल्याच्या नंतर स्तुती करतात. एखादा पोरगाले जर पोर आवडणी किंवा पोरले पोरे आवडणार मग त्या येराने स्तुती करतात. हे कितना सोना तैने रब ने बनाया, ये जिगर लेता जर प्रोजेक्टची एवढी स्तुती होती मग कंपनी किती भारी का नाही यायचे महाराज. आपण कुठे भेटलो पहिल्यांदाच आहे का? पहिलं मुली काय म्हणतात महाराजही हसमुखच आहेत आमचे महाराजजी. जयेश बाबा असतात बऱ्याच ठिकाणी भेटलेलं. जयेश बाबा असो भागाभागातून परिसरातून आलेले संदेश होते जे ते बधाने दादा साहेब गेले साहेब बसले ते मुद्दा ना राहिले का सांगा बया साहेब तुम्ही सांगा. खरं तर मला सांगायला आवडेल की
आमदार साहेबांचे वडील कीर्तनाला येऊन बसले. परवाच्या दिवशी संजनाताई पाटील नवीन आमदार झालेल्या माई, त्या परवाच्या दिवशी कीर्तनात होत्या. आज आमचे आमदार साहेबांचे वडील कीर्तनात आहे. आणि सांगू, बाळासाहेबजी मनोहर गडाने, हो, आमचे साहेब कीर्तनाला हाजरी लावतायत. तुम्हाला सांगू का, आमदारना बाप असल्यावर कीर्तनले बसायचे. आमदारना सांगा बरं, बाकीला पाणी सोडले असले काही भेटत नाही. हे काम आहेत का महाराज, तुम्ही माहितीतलंच काम आहे का मग रे? ओ खरं तारणार अरे आमदारना बाप कीर्तनले बट. आणि ही आपली परंपरा आहे, आपली संस्कृती आहे कीर्तनात बसण्यासाठी पण. हा साहेब, तुमचा मुलापेक्षाही लहान असेल मी, पण मला स्वाभिमान वाटतोय तुमच्यासारख्या लोकांचा, की इतकं सगळं असल्यावर पण कीर्तनात येऊन बसतात. महाराज ह्यालाच म्हणावं खरं संस्कृती, नाही का? कीर्तन काही एवढं साधन सोपं नाही, टाइमपासचं साधन नाही आहे. कीर्तन ऐकण्यासाठी पण येणाऱ्याची तेवढी पुण्याचा साठा असेल तर कीर्तनात येऊ शकतो. आणि अजून सांगेल, मला कीर्तनातून सांगायला आवडतं तरुण भावांना बघून, आणि अशी महत्वाची लोक जर असले का मला सांगायला आवडतं. काय कीर्तन एवढं साधं सोपं नाही आहे. कीर्तन करावं माझ्या तुकोबारायांनी, कीर्तन करावं माझ्या तुकोबारायांनी, आणि कीर्तनात येऊन बसावं राजे छत्रपती शिवरायांनी. ही माझ्या धर्माची संस्कृती आहे. कीर्तन काही टाइमपास नाही आणि ही आता ही प्रेरणा आहे तरुणांना. जर आमदारांचे वडील कीर्तनात येऊन बसत असतील तर आपण काय केलं पाहिजे? नाही ते आपला पण काहीच राहत नाही. बाकी नसता थोडं रागीन बाकी नसले महाराज वयना मानले जास्त बोली घ्या, पण पाय पडी माफी मागस. आपला पण बापू बाबा जास्त काहीच राहत नाही. आबा आपला पण काय राहत सांगता तुम्ही, दोन बांड्या बोळ्या बैले राहत. गाडर असते व्याळा मागणे नाराज, कमीत कमी चाके तरी दुसरा ना मागेल राहतच. हो, दोन शेंबड्या पोरीने एक चिपटी बायको, यांवर काहीच राहत नाही. पण आपण आवराव तसंच नाही. ज्याच्याकडे खरं आहे त्याला काय नाही, बिचारी येऊन बसतात कीर्तनाला. परवाच्या दिवशी आमदार ताई कीर्तनाला पूर्ण कीर्तन ऐकलं महाराज. आता आहे परिवर्तन, चांगली गोष्ट. परमार्थाकडे सगळे वळलेले आहेत. हो, सगळ्यांचे धन्यवाद कीर्तनासाठी सगळे महाराज. बापरे, सर्व कापड नाही करत मंडळी. वा वा, छान, क्या बात. भागाभागातून परिसरातून आलेले सगळे श्रोतिकन जे माझ्यापेक्षा ज्ञानमानाने गुणाने मोठे असतील अशा मोठ्यांच्या पायाला स्पर्श करतो आणि अभंगाकडे वळतो. विठ्ठल कोण तुकोबारा आहे? ज्यांची 65 लाखाची जहागी लोकांना दान करावी ती तुकोबारा आहे. कोण तुकोबारा आहे? जाळून संसार बैसली अंगणी ती तुकोबारा आहे. कोण तुकोबारा आहे? संसाराच्या नावे घालून या शून्य ती तुकोबारा आहे. आणि ती तुकोबारा आहे तुम्हा आपल्या जीवांना समजवताय. भैया ज्या कामासाठी आलाय ना पहिले ते काम कर. ज्या कामासाठी आलाय ते काम कर. मग तुम्ही म्हणसान महाराज कोणत्या कामासाठी आपण आलोय? तर मी सुरुवातीला सांगत होतो पण परिचय देण्याच्या याच्यामध्ये मी विसरलो. आपण ज्या कामासाठी आलोय जोपर्यंत ते काम करत नाही तोपर्यंत आपली फेरी सक्सेस नाही. उदाहरण म्हणून सांगेल, जर तुम्ही रक्षाबंधनला बहिणीला घ्यायला गेलात, जोपर्यंत बहिणीला घरी आणत नाही तोपर्यंत तुमची फेरी सक्सेस झालेली, बरोबर आहे ना? जोपर्यंत बहिणीला घरी आणत नाही तोपर्यंत आपली फेरी सक्सेस नाही. कारण घरून कशासाठी निघाला होता तुम्ही? बहिणीला आणायला, बरोबर आहे ना? मोहम्मद माकितला का नातेवाईक भेटत ना, भेटू नका असं मी म्हणणार नाही. प्रत्येकाला भेटा, पण ज्या कामासाठी निघाला ते काम महत्वाचं आहे. मध्ये भेटणारे नातेवाईकांना जरूर भेटा. तसं आलोय ज्या कामासाठी ते काम अगोदर. मध्ये भेटणार जे पण असेल ना, जे संसार असेल, संसारामध्ये नातेवाईक असतील, हे सगळ्या गोष्टी जे करतोय ना जरूर करा सांगा. म्हणजे मग काही बी पीछे पड रहा. मधल्या नातेवाईकांना भेटणं म्हणजे संसार रूपी नातेवाईकांना जरूर भेटा. पण तुम्ही आलात कशासाठी? तर भगवंताच्या नामचिंतनासाठी. जोपर्यंत नामचिंतन करत नाही तोपर्यंत तुमची फेरी सक्सेस नाही. नाहीतर मग आपले म्हणणारे म्हणतात ना, जन्माला आला याला आणि पाणी वाहू. तुम्ही असं कितीही कमवलात पर जोपर्यंत भगवंताचं नामचिंतन करत नाही तोपर्यंत भगवंताची प्राप्ती नाही. विठ्ठल साध्या सोप्या भाषेमध्ये संत शिकून गेले, आपल्याला सांगून गेले. हो, पण आहे ना, हा तुम्हाला मला मनीष सांगा ना काही आवडच मला. पहिला लोक सांगेत
अच्छे को एक बार और. अरे ज्या कामासाठी आलाय ते काम करणार राजा. मग काय काम करायला सांगितलं? भगवंताचं नामचिंतन. संसार करू नका असं नाही. मग आता त्याच्यासाठी मला उदाहरण म्हणून सांगायला आवडेल. तुम्ही आता शेतात जातात ना माया हो, शेतात जातात तुम्ही शिदोरी बांधतात. शिदोरी बांधतात ना. भाकर किती बांधतात बहिणी तुम्ही? आपल्याकडे काय म्हणतात? न्यारीच म्हणतात ना. बांधताना तुम्ही एक भाकर दीड भाकर बांधतात, बरोबर आहे ना. चटणी किती बांधता माया हो? चटणी किती बांधतात? भाकर जरी एक किंवा दीड आहे, चटणी 2.5 किलो 3 किलो, चम्मच किंवा 1.5 चम्मच, बरोबर आहे ना. ज्याला जास्त तिखट आवडत असेल तर 2 चम्मच, नाही का. मग याच्यातून आपल्याला शिकायचंय भाकर जेवढी आहे ना तेवढा परमार्थ करायचा आणि चटणी एवढा संसार करायचा. पण आपण उलट करून ठेवलं. चटणी इतका परमार्थ करतो आणि भाकरी एवढा संसार करून बसलो. संसार करू नका असे आमच्या संतांनी सांगितल्याने. खरं तर आमच्या संसारी असावे, असुनी नसावे. संसार करू नका असं नाही, करा. आपण करत असताना त्याला लिमिट ठेवा, नाही का. सांगितलंय संतांनी, पण इतकं सोपं करून सांगितल्याच्या नंतरही लोक ऐकत नाही. माझे तुकोबाराय सांगतात, भैया अरे ऐक ना राजा, ऐक ना दादा, अरे भगवंताचं नामचिंतन कर ना. माझे तुकोबाराय अक्षरशः पाया पडून सांगतात. पाया पडून सांगितलं तरी ऐकत नाही. मग आमचे नाथ बाबा तर अजून बाप म्हणून सांगतात, करा रे बाबांचा दारी, करा रे बाबांचा दारी. बाप मग पुन्हा तुकोबाराय सांगतात, पाया पडून ऐकत नाही, बाप म्हणून ऐकत नाही. उठा जागेवारी आता, स्मरण करा पंढरीनाथ. आरे कार्याची भाषा वापरून पण लोक सुधरत नाही. मग शेवटी तर आमच्या अजून संत शिवी घालतात. काय माय गेली होती टिंब टिंब पाशी, हरी नाही मुखाशी. अरे मुडा, तुझ्या मुखात जर भगवंताचं नामचिंतन येत नाही, मग तुझी माय कुठे गेलती म्हणतात संत. माझं घरचं काही सांगत नाही, संतांचं प्रमाण सांगतोय. म्हणून जीवन जगत असताना भगवंताचं नामचिंतन जरुरी आहे. पण आपल्या इथलं सांगेल बी टाया बटत नाही. ज्या कामासाठी आपण आलो त्या कामाचा आपल्याला विसर पडलाय. त्याच्यासाठी मला एक दृष्टांत सांगायला आवडेल. पण दृष्टांत हा सिद्धांत पटवण्यासाठी असेल, विनोद वजा करायचा. एका बाईनं नवऱ्याकडे हट्ट धरला. नवऱ्याला म्हणे, बद्धानी रोज तुम्ही बाजार करू शकता, मी नाही का बाजाराला जाऊ शकत. म्हणले उद्याच्या दिवशी मीच जाते बाजाराला. नवरा म्हणे, बाजार करणं एवढं सोपं नाही शे. बाई म्हणे, का बरं तुम्ही बाजार करू शकता, मी नाही करू शकत का? नवरा म्हणे, ऐक ना. बाई म्हणे, का बर? हाते विलाज नाही. बाईना जोडे हात टेकनाच पडस. काय माहिती बाबा टोपीवाला बाबा, तुम्हाला काय माहिती? टोपीवाला बाबा जरा आमन राहणार ते आपला कोट आहे बटी भाऊ. माणसाला हात टेकावाज लागतो. या 3 लोकेशन समोर माणूसला हात टेकना पडत बापू बाबा. पहिले तर बाल हाट, स्त्री हाट आणि जोग हाट. या 3 लोकांच्या समोर माणसाला हात टेकावा लागतो. जसं की पोरगाना हात धरीशी तुम्ही चौकमा निघ्यात, नाईट ड्रेस आहे किंवा धोतर आहे, खिसामा 1 रुपया नाही शनी तुम्हाला नातूनी किंवा तुम्हाला पोरगान जर हट्ट जरा, पप्पा बाबा माल वेपर पुढे लिहिली बावड्या, खिसामा 1 रुपया नाही शेर भाऊ ली दे रे भो. नाही येतणार बावड्या, पैसा नाही ली द्यास का नाही ते लोई पडतो बरोबर. तुमले लीज देणी वेपरने पुढे, बरोबर आहे की नाही. इच्छा नसताना घेऊन द्यावी लागेल. बाल हाट, स्त्री हाट. बाईना जोडे कितला बी मोठा माणूस होय त्याला हात टेकना पडस. तुमनं गरमा कितला का भारी वातावरण होय ना नेंदा. जर थोडस तथाईन पोनू ना मन माइन तब्येत खराब शे, मला आत्ते जा नाही. अरे नको जेम ते मजूर भेटेले तेवढी कपाशी काढले मग जायचो. का बरं आजच जासून? अरे ते मजूर सापडेले जेम तेम तेवढी कपास काढले. आजच जाणं शे. एखादा माणूस आहे ना किती रास ना संताप संतामा 1-2 कान मध्ये देस तरी मन माय ना पुचडा घालायची. एकच सांगत बाळाला पैसा दे आणि तुमले देना पडतस, पर्याय नाही. बरोबर आहे का नाही. स्त्री हाट, बाल हाट झाला, स्त्री हाट झाला, आता जोग हाट. एखाद्या साधूनं जर ठरवलं की तुमच्याकडनं घेऊन जायचंय तर घेऊनच जाईल. आता पहिले साधू फिरायचे, आता कमी झाले बा. पहिले साधू फिरायचे बापू बाबा आणि त्या साधूंचं भजन चालायचं गलीतून चालत असताना. ए हरि ओम हरि ओम हरि ओम हरि. साधू महात्म्याचं भजन चालू आहे. एक
एक दादाचं लक्ष गेलं, म्हणलं साधू आपल्या घराकडे येतो, पण मी जर का साधूकडे देख तेव्हा काही काही मागे त्यामुळे थोडा राग मारते कसं साधूने आपले देखील नीट पैजवायला पाहिजे असं. साधू दारात आला, हाव भाऊ दे किरांचा साधूकडे. साधू बाबा मागायला तयारी मग पण हाव भाऊ म्हणे याला मागून देणार नाही, इथला राग माझा पुन्हा मला देखील पैजवायला पाहिजे. साधू महात्मा दारात आला आणि हाव भाऊ देख इथला डोळ्यात आणि दे किरांचा त्या साधूंकडे बेवाडाम करतात. पर तो साधू येता दार में येता सांगत, भैया आप तो बहुत दिलदार दिखते हो भैया. आत्माल सांगा कितला बी डोळ्यात आणल होती, जर दिलदार म्हणले ना त्याला नीच बनाल चालीन का ते. भैया आप तो बहुत दिलदार दिखते हो भैया. और सुनो ना भैया, अरे पूरा बिलाड़ी गांव घूम के आया, किसी के घर की चाय नहीं पी, पर तू बहुत दिलदार दिखता है बेटा, तेरे घर की चाय पीने का मन कर रहा है. मग आपल्या असं वाटत आपले इथलं चांगलं म्हणेले वो बब्बर छान करता, काय कंटाळा करा ना, या ना बाबावर. हा ते बाबा वरू नका. मग बाबा सुरू करत, भैया तू बहुत दिलदार दिखता है भैया, पर तुझे तेरे ही लोग फसाते. आणि प्रत्येक माणूसला असं वाटत की मनात फसाड राहिला. हो स्वतःना डोळ्यामानी घाण स्वतःला भैया बाबा दिखतच नाही. बरोबर आहे की नाही. माले फसाडता दुसऱ्यानं वावर का आपण काढलेलो ना तरी आपल्या असं वाटत मना याना बाण मना वावर माशी. प्रत्येकला असं वाटत स्वतः कधी चूक मान्य करतात नाही. बाकी तिथला दीडशे ना राहता ना एक मन जोडी होणार म्हणे महाराज जाऊ द्या हो आम नाका भाऊ बंद पुरा नीच येत नाही. एक इथला दीडशे नव्हता महाराज अख्खं गाव वायबारशे म्हणे आमना अख्खं गाव वायबारशे मग तर तुम्हाला अख्खं गाव वायबार म्हणा. मग तू बी ते वायबारच होणार बाबा, कारण त्याच गाव नाही ना तू बी ते अख्खं गाव जर वायबार येते तुला चांगलं म्हणाल कसं काय चालेल. पण लोकांना पटतं, स्वतःची स्तुती केली का ऐकायला आवडतं. साधू बाबांना सांगितलं भैया तू हो दिलदार दिखताय पर तुझे तेरे लोक फसाते. आपको मानचेले तरी पसाडा ना सोपरा. पण या बहिणीसले त्या साधू तो 2-4 रातला गुंडायला जात. इथले फक्त इथलं सांगायला पाहिजे, ताई तू या पायाची माती उचलली, तुझा साडीचा पदर कापलेला, तुझे केस कापलेले, तुझ्यावर करणी केली. हा हो मजाने होई गो माय बोलतो बोल का बी दिला लागेल सत्यानाश होईना आणि मागलीनेच करू हो मा. इतला सोपा भाषा मग पसती या बहिणी. कारण म्हणा कर म्हणा अनुभव आहे ना बाप्पा मनी स्वतःने मनी भाऊ जाई मी ओनू फिरेशनी बसेल होती मला देखील रडायला लागलं. म्हणतं काय होगी वहिनी माहिती भाऊ म्हणे त्या साधू येल होतात. म्हणतं मग काही नाही बा म्हणे त्या गण सांगी घ्यात म्हणे. म्हणतं काय सांगी घ्या मला सांगी घ्या तू पायने माटी उचलेले पुन्हा डोकानं बाले कापिलेले साडीना पदर कापेले तू करणी कर देलशे म्हणे त्यामातून तब्येत अशी वेऱ्याने मन वहिनी तब्येत अशी वेऱ्याने अशी सांगतात. मी वहिनींकडे दख कारण गरमाने 7 एक खुर्च्या मोठ टाकेल होत्या मन वहिनी जवळ बी खुर्ची टाकली 3 खुर्च्या करण्या एक खटे तवय बठाई. म्हणतो वहीन जीव अशी करणी करा मग जर तब्येत कमी होतोय ना आपण बोलायला 1-2 ले वो देखलं माव गारा काय काम कर एक खटे 3 खुर्च्या हिरार मग आले ठेवण्या पडे तो मन भाऊ जाई पडते तरी सांगे म्हणे का तब्येत मजाने सुखी म्हणे. तो बाबा सांगे माणसे असले त्यासले फसाडणं जरा अवघड आहे पण बाय असले ते तवयच. आता त्याला सांगितलं भैया तू बहुत दिलदार दिखता है भैया पर तुझे तेरे ही लोग फसाते. म्हणे आओ बाबा पर भैया एक बात बताओ. सांगा ना बाबा. पूरा बिलाड़ी गांव घूम के आया, किसी के घर की चाय नहीं पी और किसी के घर से 1 रुपया नहीं मांगा, पर तू बहुत दिलदार दिख रहा है बेटा, तेरे पास से कुछ मांगने का मन कर रहा है, तू देगा. दुखती का पाय काय ना आपली तर चांगलं म्हणेले. सांगा ना बाबा सांगा ना बाबा. सांगतात बाबा सांगत भैया कुछ नहीं हम साधु लोग परिक्रमा लगा रहे, साधु लोगों को भोजन करवा देना बेटा. आम्ही साधू लोक परिक्रमा लावतो, साधू लोकांना जेवण देशील का. आता आपले शेतकरी लोक काय वाटत घरना तांदूळ शेतच घरना गहू शेतच दाय घरणीशे 2-4 किलो दाय देवायचे 2-4 किलो तांदूळ देवायसाठी आदलं दीड आदलं पीठ द्यायचंय गहू. सोपं आहे पंगत देणं आपला शेतकरी लोक. बरोबर आहे का नाही. पहिले ते बरं होतं, पहिले ते जर अवघड होतं बघ. आता ठीक पहिले सर्व गोष्टीच ना तुटवडा होता. आता कुठं नियमन होईल गहू गोटा घरना वाढायला लागेल. आले पहिले पोत 2 पोत असा पिकाडत होते. आता ट्रॅक्टर पिकाडायला लागले. तांदूळ इथला तुटवडा होता ना.
तांदूळच नाही इथला तुटवडा होता ना. घर जर पाहुणा आहेत ना, खिचडीना पाहुणचार राय आणि खिचडीना जर पाहुणचार राय ना, ते घर मान कोणीतरी एकच सदस्य जेवाल बसाडे. का बर? खिचडी कुठे नको जाऊ गो पाहुणा समज. बरोबर आहे की नाही? इथला तुटवडा होता. तांदूळच नाही भेटत नाही तांदूळ पहिले. पण आता काही काय ना, मला राजकारण म्हणणार रवी समजत नाही, पण मोदी साहेब कृपा होई गे तांदूळच नाही. इथला नेतात पिठी घ्या ना, आधी इथला नेतात पिठी घ्या ना. संध्याकाळी कुकरनी शिट्टी वाजनी कासा जीव करत हो म्हणा. बापरे पळा रे पंगरा रे हो भाऊ गोदडलय रे हो काका. अरे आज बी खिचडी ना दणकाशे रे भाऊ. इथला नेतात पीठ जायला ना खिचडी ना आधी बाबा. बाकी नाचे डायरेक्ट पहिले बाईल बोला निमत होत नाही. बाकी नाच बोलाल गो चांगलं गोत जाईल बाईल बी आहे नको नको मला दखर काही बरं आहे ना. सर्दी बिऊ झाली बेमार बिऊ झाले खाशी हो सर्दी बेमार एकच रे. तू आता जाम झाले काय चावी राही खिचडी प्यायची मुकला काय काय चावायचं. खिचडी ना बोलता दणका चालूच आहे सध्या. तुमले सांगत बहिणीवर खिचडी रांधू नका असं मला म्हणणं नाही, पण तिले प्रमाण ठेवा. 2-4 दिन मा 8 दिन मा 1-2 सावा बरोबर आहे. तुम्ही खिचडी नाही इथलं वर कर टाकेल ना. संध्याकाळी वहिनी का नवरा असा क्वार्टर खुर्चीवर पडेल राही ना का तुम्हाला सुरू आहे माय हो काय थंड वातावरण आहे माय. डोकं बी बनकी राही ना, कंबर बी दुखी राही ना. का माय खिचडी टाकते आई. खिचडी परसा देना चांगला पोरे लदल तुम्ही घ्यात बहिणीतून ताकद नाही राहिली पोरेच. मग थोडं खिचडी ना दमकर टाक जात हो सोनचिडी सोन. दोनच भाकरी टाकत जावा. दोन्ही नवरा बायको अर्धी काय लो. दोन्ही लेकरले अर्धी दी देऊ, पण भाकरी टाकत जा बरं. आता साधू महात्म्याला सांगितल्याच्या नंतर सांगितलं कुछ बात नाही बाबा देतो म्हणले साधूंना भोजन. आता ठरलं पर देना क्या पडेगा बाबा. तेव्हा साधूने सांगितलं कचू नाही बेटा हम साधू लोगों को भोजन देना है बस. गावरान तूपनं 1-2 डबल दे म्हणे. गावरान तूपनं डबा अजून मन बापने मला का वाढेल नाही तुला कथा बाबा. आता काय करू साधू मी माहित होता एवढं देणार नाही, पण साधू हुशार होता म्हणे. एक काम कर भाऊ तुला जे पण दे नाही कागद मग गुंडाडी शिलय म्हणे. आता अहो भाऊ वर माग्या बायकोने सल्ला करा. 21 रुपये कागद मग गुंडायली ना. साधू महात्मा आत्मा दिदी ना. साधू माहित होता 21 ना पुढे कुदावणे असं. साधू महात्मा देखील ना उलट कमंडलू माई एक रुद्राक्ष काढा 21 रुपये लिनात. मंत्री लिनात या ना आत्मा दिनात. भैया ये जो कागज में लिपट के लाया है ना इसमें एक साधू भी भोजन नहीं कर पाएगा भैया. आपको दुसरं काय तरी टाकेले म्हणे या ना म्हणा. आता मला सांगा जो माणूस ना घर साधू बटेले त्यांनी 21 रुपये बांधलेला होता. आता साधूनी याली 21 रुपये दिदी ना. एक रुद्राक्ष दिदी ना. मग आता याला लाज वाट राहिली. साधूनेच आपली 21 दिना ते आपण 21 ने 51 कस काय देवाना. कमीत कमी 101 किंवा 201 रुपये देणार आहेत बरोबर आहे की नाही. मग तो साधू महात्म्याला कागदामध्ये 101 रुपये बांधून देतो. ज्या साधूले च्या पाजाने बी इच्छा होतीने तो साधू 101 रुपये उपाडले. बालहाट स्त्रीहाट आणि जोगहाट या 3 लोकांच्या समोर माणसाला हात टेकावा लागतो. तसं बाईनं हात धरला कावदानी. रोज तुम्ही बाजाराला जाता मी नाही का जाऊ शकत. नवरा म्हणे ऐका म्हणे जा बाजाराला, पण एक काम कर बाजार करून ये स्वयंपाक कर डब्बा बांधा ना शेतात ये म्हणले. बाजार करून ये स्वयंपाक कर आणि डब्बा बांधून शेतात ये मी तुझी वाट बघेल म्हणले. आता अहो भाऊ सकाळ मग तयारी करून वावर मानिंग घ्या. बाईनी सकाळ मग कपाट मध्ये 100 रुपये ना 100 रुपये लिस्ट बाजारला जायला नाही. बाई आता बाजारात जायचंय म्हणल्यावर बाईला भाडं लागलं असेल 10-20 रुपये खर्च झाले. समजा तुम्ही बाजार कुठला करता धुळ्याचा तुमचं भाडं किती इथून 20 रुपये भाडे. 100 रुपयामधून 20 रुपये खर्च झाले. बाईकडे राहिले किती 80 रुपये राहिले. बाई जशी का उतरली बाईनं बघितलं पहिली दुकान होती बाशिंगाची. पहिली दुकान बघितली बाशिंगाची. बाई मनातल्या मनात विचार करते बाई ग माझं लहानपणाचं लग्न झालंय म्हणजे असं करते दाखल पण बाशिंग बांधली मी कशी दिखून काय दिखू म्हणे. पहिले बाशिंगाची दिली. बाशिंगवाल्याला म्हणते बाशिंग कसं दिलं रे दादा म्हणे. काय नाही बाई 30 रुपयानं 100 म्हणे. 30 रुपयानं बाशिंग लिहिलं. बाई पण किती राहणार बहिणीसोबत 50 रुपये. बाई विचार करते मला दाखल पण लगीन व्हायला. नवरानं बी दाखल पण व्हायचे. नवरान करता बी 1 लिहिली होती म्हणे. 30 रुपये त्या खर्च घ्या. बाई पण किती राहणार. भाडं पाहिजे का नको घरी. तेवढं भाडं खर्च करून बाई घरी आली. घरी आल्याच्या नंतर बाई स्वतःशी संवाद साधायला लागली. बाई बाशिंग बांधून मी कशी दिसत होती मलाच माहित नाही म्हणे. असं करत पहिले बाशिंग बांधलेस म्हणे मग रांधाला बसू म्हणे. बाईने बाशिंग बांधली ना पीठ मळायला बसली. पीठ मळायला बसली बाई आणि पीठ मळत असताना बाई अशी मागं पुढे हलते. बरोबर आहे ना काकू ताई. पीठ मळताना बाई अशी मागं पुढे हलते ना. पीठ मळताना बाई मागं पुढे हलते ना. बाया काय सांगते म्हणजे आम्हाला म्हणजे पीठ मळाना कोण कडे
मळत असताना बाई मागे पुढे हलत होती आणि बाईच्या मनात वेगळाच आनंद. बाई ग मी काय छान दिसते, माय मी काय मजा दिली राहिलो, माय मी काय मजा दिली राहिलो. आई बहिण पीठ मळानं चालू आहे ते बाशी काय आले तसं तसं बाई सांगे माय मी काय मजा दिली राहिलो. 12-1 वाजे घ्या तोपर्यंत आई बहिण चालूच होतं मी काय मजा दिली राहिलो. नवरा वावर मग वाटते की ना पहिल्यांदा बायको बाजाराला गेली, पहिल्यांदा बायको बाजाराला गेली न जाणू, बाजार करताना न जाणू एकाच गाडीत चाक माहीत नाही ऍक्सिडेंट मग मरी ते नाही गेली. कारण माणूस दुश्मन विचार करत नाही असं मन विचार करतो. माणूस गाई गाई घरी आला, गाई गाई घरी आला, पहिल्यांदा बायको बाजाराला गेली न घडायला असं घडलं असेल तर वट्टावर चप्पल काढीन घर माडून दगड बापरे आपला घर नवीनच दांगडो चालू शकतो. त्या भाऊनी वट्टावर चप्पल काढत बाईना समोर जाईन उभा राहिला. बाईना ते आनंद नाही नवरा येईल असं तिथे त्यांना आनंद मग मायो मी काय मजा दिख राहिलो, मायो मी काय मजा दिख राहिलो. त्याने जोरमा पाय उठतात मग आई बहिणी देतो मायो तुम्ही ही घ्यात पण हो भाऊ रागमास देखील बाई म्हणे ए माय एवढा राग मला का दे का म्हणे मी काही एकलीन करता आणि तुम्ही करता मी एक लईट यायचे म्हणे. आता मला सांगा नवऱ्याला कशासाठी पाठवलं होतं माडी? कशांसाठी? बाजार करांसाठी. तुम्ही नका बोलू, बाजार करांसाठी बरोबर आहे ना. नवऱ्यानं कशासाठी पाठवलं होतं? बाजार करायला. मग कोणचा बाजार? संसाराला लागणाऱ्या वस्तू बायकोना आणायला पाहिजे होतं बरोबर आहे ना. मग आता मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे, पुरुष मंडळी नाही महिला मातांना नाही. जर का नवऱ्यानं बायकोला बाजाराला पाठवलं आणि बायको जर चुकीचा बाजार करत असेल तो नवरा आहे काय करीन? हा बायकोच्या कानाखाली वाजवायला आहे काय करणार? मग आता विनोद वजा करायचा आहे. जर संसारामध्ये बायको चुकीचा बाजार करते म्हणून नवरा बायकोच्या कानाखाली वाजवायला आहे काही करत नाही, मग मला सांगा ना त्या जगाच्या मालकानं तुम्हाला आणि मला बाजाराला पाठवले आणि जर आपण चुकीचा बाजार केला तर तो नवरा आहे काही करीन? हो ना. काही काही लोक सांगतात महाराज मना पैसा बुडायचे ना तो तुम्हाला माडकरी नाही, माडकरी बी काय खरा नाही राहतो तुमना माडकरी पुरा नीच राहतो महाराज. भाऊ माडकरी नाही नीच रे, नीचच नी माडा घाललेले रे भाऊ. माडकरी नालायक नाही, काही काही नालायकच नी माडा घाललेले म्हणून चांगला बदनाम होतो विठ्ठल. मग प्रश्न चिन्ह उभा करण्यापेक्षा मी समाधानी उत्तर देण्याचा प्रयत्न करतो. नदीतलं पाणी, नाल्यातलं पाणी, लास्ट मध्ये गटारीतलं पाणी सगळं मिळून जातं कुठं माया? हो समुद्राला जाऊन पोहोचतं. नदीतलं पाणी, नाल्यातलं पाणी, गटारीतलं पाणी सुद्धा नदीला आपलं समुद्राला जाऊन पोहोचतं. तसं भक्ती कोणत्याही पद्धतीनं करा ती भगवंताला प्राप्त होते, पण जीवनामध्ये भगवंताला आपलंसं करा असं महाराज सांगतात अभंगाच्या वा आपला तो एक देव करून घ्यावा तेने बिन जीवा सुख नव्हे. आणि सुख जरी भेटावं वाटत असेल तर ते फक्त भगवंताच्या चरणात. संसारात सुख नाही, संसारात सुखाचा विचारच नाही. समाधान भेटत नाही तर सुखाचा विचार कुठे? सुख आणि समाधानामध्ये पण फरक आहे. अजून संसारी लोक समाधानी व्हायला नाहीत बरोबर आहे का? तुम्ही मला एखादा सांगा महाराज मी एकदम समाधानी असं सांगू एखादा शेका कोणी? अजिबात नाही. पहिलं पत्तरनं घर राहिलं, पहिले तर भाडान घर मारावं, भाडान घर मारणारले असं वाटत पत्तरनं कवाय ना स्वतः नव्हे जावं पाहिजे. पत्तरनं वही घे ना मग बाजूवाला नसल्या आपल्या ना भगवान स्लॅब टाकायचा आहे ना नुसता तरी बस काहीच अपेक्षा नाही. स्लॅब टाकायच घ्या या पत्रे पडापेक्षा वर चढायली संपतोय का? पेक्षा संपते का? अजिबात समाधान नाही, समाधान नाहीये म्हणून चांगला मरी जात असतो लोक टाया पटत नाही. अजून मी पशाला शेत मरी जात असतो लोक सुद्धा समाधानी जीवन जगतात नाही लोक. उदाहरण म्हणून सांगेन एक म्हातारा मरावर पडेल होता सिरियस. डॉक्टरने सांगितलं म्हातारा संध्याकाळशी उपडी जाईल मन भाषा म्हातारानं संध्याकाळपर्यंत लेंडर पुसवाई जाईल. पण म्हातारा पडी पडी असा करे पोरे दोन्ही पोरे विचार करे पप्पा असं करायला नेमकं मग पप्पानी कोणता तरी काहीतरी दपाडेल शेवा असं सांगणार ना म्हणजे काहीतरी दपाडेल. मरण टाइमला मी लोक संसार सुटत नाही असं असं करे दाखला पोऱ्या म्हणे आता बितडा मग आलेली म्हातारा काहीतरी बट्ट बितड पोरी टाक बितडच पाठ टाक काही सापडलं म्हणे पप्पा काय समजू म्हणे. तरी म्हातारा असंच करी मोठा म्हणे ते नाही रे आता ना बीत मा सांग राहणार रे पप्पा
आता नबी पाठ टाका दोन्ही बी थोडा पाठ टाका रुपया सापडणार नाही म्हणे पप्पा तरी मी म्हाताराना तेच चालू होतं म्हणे देख जे जाय ते बरंच आहे पण आपला बाप जार ते सांगिरा ना इशारा करी म्हणजे नक्कीच काहीतरी डबलच केस डॉक्टरले बोलावं डॉक्टर साहेब म्हणे काय मना बापनी फक्त 2 मिनिटं बोलायला पाहिजे म्हणे असा काही पर्याय शे का म्हणे तुम्हाला बाप 2 मिनिटं बोलले त्यांसाठी एक पर्याय एक इंजेक्शन आहे पण इंजेक्शन 40,000 रुपये 40,000 जाऊ दे कितला येत नाही काय येत नाही जेव्हा जाते 40,000 रुपयाने इंजेक्शन घेणं म्हातारा 2 मिनिटांना बोलक कर म्हातारा बोलायला लागणार पोरे म्हणे काय पप्पा काय होतं म्हणे काय नाही पाहू म्हणे आपली पीठ गायनी बाजून काही मागले जायले ती मागितली जात कितला येडापणा कितला येडापणा म्हणजे संसारामध्ये लोक एवढे वेळे झाले ज्या कामासाठी आलो त्या कामाचा विसर पडलाय विठ्ठल सुख पाहिजे असेल तर कुठे एक वेळ पंढरपुराला जाण त्या मालकाचे चरण धर तिथंच सुखाची प्राप्ती होईल अन्यथा इतर ठिकाणी सुखाची प्राप्ती नाही बरोबर आहे की नाही सुखच नाही ना महाराज आणि आपण संसारामध्ये जर सुख शोधत असाल तर कुठंतरी फसगत होते आपली सुख पाहिजे असेल तर ते फक्त भगवंताच्या चरणात पण आता भगवानीकडे जावाल कोण तयार नाही संसार मध्ये लोक येडावी जायचे आणि संसार मध्ये इथला येडावी जायचे एका ठिकाणी पोतामध्ये चिंतन आलेलं सुदामजी आणि कृष्ण भगवंत जमुनाजीच्या किनारी असे चालत होते चालत असताना सुदामजीने कन्हैयाला विचारलं कन्हैया अरे भैया माया क्या होती है कृष्ण भगवंतानं सांगितलं माया क्या होती देखना है सुदामजी बोले हा सुदामाला पाण्यात घेऊन गेले जमुनाजी मध्ये जमुनाजीला फक्त गुडघाईतलं पाणी होते शेंडी धरली आणि पाणी मागूच काय दिलं सुदामजी पाणी मागूच का गुडघाईतला पाणी मा सुदाम वावायला लागला माया काय असते संसारात आपण या मायामध्ये मोहामध्ये अडकलोय ना त्याचं काय होतंय ऐका सुदामजी पाणी मागावायला लागला सुदामजी वाईर आहे ना सुदामजीला फक्त माहिती आहे मी मरी जाऊ कसा तरी स्वतःना जीव वाचण्यासाठी नदी ना कोपरा धरा जमुनाजी नाही कोपरा धरा कोपरा धरी वर चढणार सुदामजी वर चढणार तसंच सुदामजी देख ढोल नगारा वाजी राहतात एक रथ तयार होता 2 जणांनी सुदामजीने हात धरले रथमा बसाडला सुदामजीले भी सुधरणे काय वेळ आहे ना असं सुदामजी म्हणे एकाला बोलवलं भैया अरे ये क्या हो रहा है हमें कुछ पता नहीं चल रहा भैया ये हमारे साथ क्या हो रहा है तू मानुजी सांगा म्हणे सुधा भाऊ आमना राज्यानी प्रथा अशी 8 जर राजा मरना जो पहिला भेटस त्याला डायरेक्ट राजगादीवर बसवतात म्हणे सुदाम म्हणे हो म्हणा बापरे आहे ते बोलतो बारी काम होईल वाय ती राजगादी सुदामजीला राजगादीवर बसवलं करू नका सुदामजीला राजगादीवर बसवलं आता सुदामजीचा संसार सुखाचा चाललाय बरीच वर्ष निघून गेली पण नेमकं एके दिवशी संकटानं सुदामजीच्या जीवनात प्रवेश केला आणि सुदामजीची पत्नी वारली राजाची पत्नी मेली पत्नी मेल्याच्या नंतर सुदामजी रडत होते बापरे इथला चांगला संसार होता बायको मरी गई इथला सुख नव्हतो बायको मरी गई त्या आई चालली गई मन कसं होईल जोर जोर मार रडता सुदामजी बस करणार रे आटे मी मुकाली घ्या का रे नाही तो त्याचा धंदा राहत असं त्या गाव करत राहतो राजे होते सुदामजी अरे भैया एवढा सुखाचा संसार होता माझी राणी होती राणी मेली आता माझं कसं व्हायचं 2 शिपाई जोडे घ्या म्हणे राजे काऊन रडायले काय नाही माझी राणी होती सुखाचा संसार होता बायको मेली म्हणून रडतोय त्या शिपाई म्हणे रडान गरज नाही मग आमना पद्धत आशिष आमनीकडे प्रथा आशिष म्हणे राणी जर मरली ना राजा सती जाणं पडत तुमले बी शिलग नसे म्हणे सुद्धा म्हणे ओ म्हणा बापरे आय तर राजगादी भेटली आणि राणी इतकं सुखना संसार चालू राणी मरली राणी संगी माल बीमार राहणार म्हणे 2 लोकांनी हात धरला त्या दहन मध्ये पत्नीला जाळलेलं आहे राणीला आणि त्या अग्नीमध्ये सुदामजीला लोटत होते सुदामजी जीव थोडी सांगे माल मरणं नाही रे ओ काका ओ भाऊ नाही रे माल जग नाही रे माल मरणं नाही रे जोर जोर मारा मारे ना आता अंग टाके या लोकांचं अडकले तर भाऊ आता वडा आणि नेमकं कृष्ण भगवंतानी चोटी शेंडी पकडली वरती केलं देख लिया सुदामजी माया क्या होती इसे कहते हैं माया मग या मायाच्या नादात आपण फसलो
संसार करू नका असं संतांनी सांगितलं, पण करत असताना खऱ्या भगवंताची आपल्याला प्राप्ती झाली पाहिजे हे डोक्यात नेहमी ठेवायचं नाही का. हो, म्हणून तर तुकोबाराय सांगतात आपुला तो एक देव करून घ्यावा, तेने विन जीवा सुख नव्हे, त्याच्याशिवाय सुख नाही. मग तुम्ही म्हणशाल संसारामध्ये सुख आहे का? अजिबात नाही. हे सगळं मिथ्या, हे सगळं खोटं. किती खोटे. भाऊ रडतो भावासाठी मला पाठिंबा नाही, पाठिंबा नाही. बहीण रडते भावासाठी मला शेवटी मतलब ते भजनाचे बोल असे. बायको म्हणते अरे देवा काय झाले बाई, 4 दिवस झाल्यावर मी दुसरं घर बाई. हरी हरी दादा खोटे चरणाला लागलोय. खरा तर भगवंत आणि त्या भगवंताची प्राप्ती करायची सांगताय विठ्ठल. खरं तर तुमचा कीर्तनाचा टायमिंग होता 8:30 10:30. आता बघा बरं घडी किती वाजले इथं. 10:30 वाजे घ्या म्हणजे तुम्हाला टाइम कदा घेत कार्यक्रम टाइम सरी घ्या तुम्ही. चाल दिवस पण असं नुसतं चाल द्यावा कसं काय देखील तसं नाही राहत. आता मला सांगा तुम्ही जर आठ बसेल कमीत कमी 10 मिस्त्री होते बरोबर आहे ना. तुमनं ठरेल स्क्वेअर फूटवर घर बांधायची आणि वरणार एक्स्ट्रा रूम जर बांधणार आहे ना फुकट बांधली. सोप्या गोष्टी येत नाही, समजत नाही का तुम्ही व्यवहार विठ्ठल. प्रमाणे मी एक चरणाचा भावार्थ तुम्हाला सांगितलाय. सगळ्यांनी आता काय करायचंय, हातानं टाळी मुखाने नामचिंतन. सर्वांनी नामचिंतन करायचंय. सगळ्यांनी भजन म्हणायचंय, टाळी वाजवून भजन करायचंय. जो भजन करणार नाही आणि अजून सांगत बरं का, आई विठोबा रुक्माई वय न म्हणजे अजून पुढे कीर्तन राहत बरं, बाकी ना उठी निघ जात. अजून कीर्तन बाकी एवढं ध्यानमा ठेवलं. आणि कीर्तनातून एकाने सुद्धा उठून जाऊ नये. आपल्या हिंदू धर्माची संस्कृती आहे आणि कीर्तनाचा नियम सांगतो तुम्हाला. कीर्तनातून कोणी उठायला नाही पाहिजे. कीर्तनमाई जो उठस ना त्यासले सांगस ऐका, कीर्तनमाई उठणारच साठी सांगस मी. आपण कीर्तनात बसल्याच्या नंतर आपण संसारी लोक आहोत, आपल्याकडनं न कळत काही पाप झालेलं असेल तर आपण कीर्तनात बसल्याच्या नंतर आपल्या 2.5 फूट अंतरावर आपलं पाप असं तरंगतं. मग जो असं चालू कीर्तन मग उठीन निघ जास ना तो पटास ना पाप डोकारली निघ जात. तुम्ही म्हणसाल महाराज आहे विनोद मनीषने, अजिबात नाही, रिअल सांगतोय. मग तुम्ही म्हणसाल महाराज कीर्तन नंतर बी ते उठ नसते ना. कीर्तन नंतर उठायचं, पण जेव्हा आमचे महाराज मंडळी शेवटचं भजन गातात ना, जय विठ्ठल जय विठ्ठलच्या भजनामध्ये त्या पापाची होडी होते, मग तुम्हाला जायला रस्ता मोकळा होतो. तोपर्यंत कोणी जागा सोडायची नाही. त्याचं नामचिंतन करायला अजिबात लाजायचं नाही. माझ्या कीर्तनातून मी जोपर्यंत भगवंताचं नामचिंतन तुम्ही करत नाही तोपर्यंत कीर्तनाची सांगता होत नाही. भगवंतावर इतकं वेळ प्रेम करायचं, इतकं वेळ प्रेम करायचं की जसं माझे तुकोबाराई करत होते देवावर प्रेम, जसं की माझ्या मीराबाईनं देवावर प्रेम केलं, माझ्या राधा राणीनं देवावर प्रेम केलं, असं प्रेम तुम्ही सुद्धा करायचंय. आणि देवाचं नामचिंतन करायला लाज काय ठेवायची. लोके काय म्हणते नाही, डोकामाई पहिले काट टाकू. लोके कोणले चांगला म्हणतात नाही. भगवंताचं नामचिंतन करायला अजिबात लाज ठेवायची नाही. ऐका किती वेळी भक्ती करायची सांगू का. गोपी भाव सांगत असताना आमचे संत सांगतात, काही गवळणी शपक असतात पण त्यांच्यामधला संदेश खूप चांगला जातो. लोक काय म्हणतील हा विचार गोपिकांनी सोडून दिला म्हणून भगवंताच्या जवळ आहेत, जवळ होत्या. भाव कसा असला पाहिजे. भगवंताच्या नामचिंतनात एवढं मग्न व्हायचं का. एका ठिकाणी एक गवळण देवाला भेटण्याची आज सांगते, देवाला भेटण्याची ओढ सांगते. तुझ्या न माझ्या भेटीसाठी साखर गोटे हरवला, वाट तुझी माझी
आबा लोक कोणले चांगला म्हणतात नाही आणि लोकेशने आपले चांगलं म्हणायला पाहिजे असा विचार ठेवा ते देवपर्यंत पोहोचता येत नाही लोकेशने आपल्या जवळ येडं ठरावं नाही तो लोकून देवनी प्राप्तीच नाही विठ्ठल म्हणून भक्ती करत असताना अजिबात न लाजता देवाची भक्ती करायची आडे भजन म्हणायला पाहिजे बरोबर आता माल तर काही माल आई असं आहे हाय चेहरा दिकाशिवाय टाया पडत नाही मला सुधरीच राहायचं नाही त्या झोपे शेत काय जागे शेतायचे पोहाणं साधन शेत मग ऐका आता भगवंताचं नामचिंतन करायला अजिबात लाज ठेवायची नाही देवाचं भजन गायला लाज ठेवायची नाही पण आटे म्हणान सांगू आटे म्हणतात नाही आटे देवना भजन करा सांगू आटे करतात नाही बरं वातावरण तुम्हाला परिसर ना चांगला आटे म्हातारा बाबा भैया बाबा आठ टोपीवाला बाबा बी दिराना नाही ते काही काही गावेस मा धरला बी येतच नाही कीर्तनेस मा एक स्टँडवर 75 वरीस न म्हातार देवनं भजन म्हणाना सोडीशनी गाणं म्हण राहता कोणतं गाणं म्हणे सांगू का अरे दादा नशा मना ना बोलाओ माल सांगा पंचवरीस वरीस वरी याकी आपला पाडे कोणत्या वयात काय करावं हे सुद्धा कळलं पाहिजे 75 वर्षाच्या वयात म्हातारा म्हणत होतं हे बराच म्हातारा आले सुधरत नाही कोणती वय मग काय करू आमना दोंडायचा सांगायचं गलीमा लगीन चालू होतं 81 वरीस ना म्हातारा लगीन मागे लगीन लागे लगेच पंगत चालू होती पंगत मा बशी घ्या जेवण करली ना घर काय काम धंदा नाही 80 वरीस ना म्हातारा खुर्ची वळली नाही मंडप नाही कोपराला बसली ना खुर्चीवर बसली ना म्हाताराने 80 वरीस ना म्हातारा घर बी काय काम धंदा नाही लगीन बिगीन आपली गे बसेल होता मग शेवटची विधी रास लगीन ते नवरदेव नवरी गुईण्या टाकतं शेरायला अहो 80 वरीस ना म्हातारा नवरदेव नवरी गुईण्या टाकरांता अहो काठी टेकत घरू ना आणि त्या म्हातारी म्हणे मला पानलंय म्हणे पिवा म्हातारीन लोटा भरती ना यान गुच्चूक पान प्यायला पाहिजे ना यान तोंडमा जात नाही म्हातारीवर गुईण्या टाकली म्हातारीने 65 वरीस मा अंदाज लायलेला होता भरेल तांब्या डोकावर उडी फेका म्हातारानं गे बा डोकं फुटी म्हाताराले 7 पोरे होतात 7 पोरीसने कोण करते ना मामाजी म्हण बापना डोकं फुटी की दकाली या म्हणे 7ही बेई संध्याकाळपर्यंत कपडा लिसणे हजर बैठक हॉल मा 7ही वेई बसेल होता 6 गरीबडा होतात पण 7वा बोल का होता का हो वेई डोकं कस काय फुटणं म्हातारा म्हणे शिलगू द्या हो गायनी गो माल देणार म्हणे नाही हो मग वावर मग पाणी बिनी शेत ना वलाल घेतात का म्हणे नाही हो मग बांधवर त्यांनी पाय झटके का म्हणे नाही हो म्हाताराना नातू की रांता म्हणे बाबा मी सांगू का मन बाबा डोकं कस काय फुटणं म्हणे सांग रे भाऊ अवघर ना बाबा म्हणे गावना बाबा म्हणे सांग रे भाऊ तुला बाबा डोकं कस काय फुटणं तो नातू सांग रांता काय नाही म्हणे बाबा मागली गेली मला लगीन चालू होतं म्हणे यान जेवण करली ना मन बाबाने तरी खुर्ची टाके बटली ना म्हणे शेवटली विजयरास नवरदेव नवरी गुन्हा टाकरांता त्या नवरदेव नवरी गुन्हा टाकेल ते का म्हणे घर होणार म्हणा आजी पाहिजे लोटा भरी मागा म्हणे मन आजीने तांब्या भरतीने यान गुच्चूक पान प्यायला पाहिजे ना यान तोंडमा जात नाही म्हातारीवर गुन्हा टाके म्हातारीने भरेल तांब्या यान डोकावर उडी फेकेले म्हणे डोकं फुट जायचं दकी काय राय ना व्याय लयल कपडा घर लय घेत ना ते का चांगला काम ना डोकं फुटेल कोणच्या वयात काय करावं हे सुद्धा भान असलं पाहिजे 75 वरीस ना म्हातारा म्हण राहता हे अरे भाव आपला टाका नाही चाल कसली असू द्या भाव आपले असले पाहिजे फॉर एक्झाम्पल तेरे प्यारे में दीवानी गई तुझे देखते ही काना मस्तान गई तेरे प्यार में दीवानी वो गई तेरे प्यार में दीवानी वो गई तेरे प्यार में दीवानी
भाऊस नबी सांगस याशले बी जर एकाच कोरणी जर व्हॉट्सअपले ब्लॉक कर इंस्टाले ब्लॉक कर या पडेल बी तडा नाडे बट आणि तटे गुणगुणाव तशी एक पाखरा बावरे तू नाही तुले फक्त मोबाईल नाही चालणार माले तीन पहिले तर राहिले तू म्हणलं की निघून याले वाळा लावतो असा आणि आवाज पडेल बी तळा नाडे म्हणून पाखरा आजाद केलं तुला ती उलट लगीन करीन जास ना 3 वर्ष मायस ना मायर मग तिनं वरीस ना पोरग कडे वरास आनाव चौकमा पटेल रास तिनं एक वरीस ना पोऱ्याला सांगत बघ पाव मामा कसा बसलाय कत्ता जाय तू ना पाखरा अरे गाणं कोणचंही असू दे भाव आपल्या टाकायचे बरोबर आहे की नाही बापू भाव आपले असले पाहिजे साल कोल भावा होता नाही आई बहन मानछेस तुम न बहिणी तुम ना गाणं ऐकीच नाही असा जीव करत ना पेटात सांगितलं दोरगी लई फिरव पहिल्या बाया निंता निंता बी गाणं म्हणत जाते मी भेटाया विठू माऊलीला जाते माहिराला माझ्या जाते माहिराला जाडो जाडी पांदो पांदी सांगा पाखरा पंढरीची वाट मला लावाची ज्ञान जाते मी भेटाया विठू माऊलीला जाते माहिराला या जुन्या मावशा माडी माडी कशी या त्या काकास विचारा गट्या पहिल्या बाया गाणं म्हणत गट्या गाणं लगीन बायना सरळ इतना भारी गाणं होतं हे कोण म्हणतात गाणं म्हणत बाबा वैना शेवट करायचं म्हणे माया माया काय चाल बोलले वर करा मग काय लाडी मी नेहमी कीर्तनात दिवस जसं घर तुम्हाला सांगितलं सगळ्यांना बदल करायला आटे पाटे पाटे पहिल्या गट्या गाणं आटे माया माया आणि त्यांना गाणं आटे पाटे बाया हजार हजार
आजूबाजूला खेळा खेळावर आवाज पाहिजे होता कारण आवाज म्हणजे आटे माणसांना वाट घेत नाही आणि त्याच्या गाणं गाणाला 15 आणि त्या गाणं काय बनायला गेले की मेरा 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 त्या गाणं 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 एक सेल गरी काट यंदा काय काय ना आता कोणी आगे एक भी गाना गाना त्यावर हो हो त्याला गिल्ला गाना गाना आपको एक गाना गाना एक काम ए ताई ना दादा नी संजी गुना माय नाही गुना एक ताई ना बाबा नी संजी गुना माय ना गुना मी म्हणतो आपल्या विचारायचे आपण मी पायटा जी का तो लाई मला 2 मिनिटं यांच्यासाठी करायला आवडेल म्हणा काना दिसल्या माझ्या माया चांगल्या प्रत्येक माय तुमले तुमचा एवढा अधिकार नाही धन्यवाद बोलू ना राग मना खरंच प्रेम आहे कारण काय माय कारण लेकराची मायला करते तशी बोलू ना राग नाही करत ना माय बोला बाकी बाया बोल पक्का खरं सांगू तुम्ही तुमना गाना आपको एक गाना ए नवरीना बाबा उडी वाज मोती पैर तो याद आणि सांग एक नंबर तुमना गाना मला पाडी नुसतं गाना पाडी असं अचानक तुम्ही आता की समोसासाठी वापरून शर्ट टांगी द्या शर्ट टांगीन तुम्ही जेवण करीन तुम्ही रजावर उतरी घ्या म्हणजे झोपी घ्या तुम्ही झोपानंतर मन माय ड्युटी चालू असतो ना किसा जमला तुम्हाला टीएल पैसा 500 उपाड दिस तुम्ही सगळ्यांना चेक करा काय रे मन की जाऊ 500 कमी वाट राहणार आपण उलटा चोर पोतवाल कुडाटी आई मायनं वरती राहा तुमले अक्कल नाही मोबाईल काढा मग कुठे पाठ टाका होते आपलं डोकं काम करत नाही बटा बरोबर राही घेत 500 कसं काय घ्यायचं चाल
500 जमा करत मस्त रक्षाबंधनले जा 2 ग्राम सोनं बनायला आपला हातमाटी देस नाही आपले सांगस मन भावनिक आणि कान मना बनाय दिना 2 ग्राम आपलं डोकं काम करत नाही मागला फाडा मागे तू या चाले दूध सापडी नाही या 2 ग्राम सोनं लिहिणं कसं झालं नुसतं घर मला बाडी गानाच मला बाडी असं नाही गडी आली मग सुद्धा लबाडीच रास आहे मायनी काय लबाडी रास सांगू का दादा काही बंद करले काही बंद करले आधी कारण मन आहे ना कसं बी आऊ टाकलाय जाईल मायच्या मायच्या हे बाकी ना युट्यूब वाला आहे ना ते बनाय ठेवतं आणि मालिक कब लावतो टाकू टाकू बट पायला पाय पडा नाही जा तसं काही नाही म्हणा मला बटा लोकेशने काय म्हणतं ना ते पावती दिले प्रमाणपत्र बी दिले जाबो तू नीच जे बो अशी शेवटली बदनामी होती ते करीन मग काय का ते काय सापडाव नाही त्याचले गानाच मला बाडी घर मला बाडी मग गली आली मग काय काय बाया चांगल्याच बिचारा चांगला पहिरेल राहत नाही ते एखादी बाई गली मागे लबाडीच राहत एक बाईना 2-2.5 वर्षानं पोरग होतं 2-1 वर्षानं पोरग समोरला वट्टावर की टुकू चालले की संडाले पडी आता इथलंच बच्चा ती घरनी मालकीन म्हणे मा एवढचं पोरे कशी करा ना याला काय उठाडू म्हणे यान मला सांगते भरले जाईल आता तो पोऱ्या शी करा ना तोपर्यंत आई बहीण घरमा कामावर चालणे गे ते पोरग शी करीन उठीन त्यान घरमा घुशी आई बाई म्हणे म्हणे पिंट्यात नाही घ्या त्यान माल बोलायलेच म्हणे ताई तुम्हाला पिंट्या आडे शी करी घ्या म्हणते माय म्हणे म्हण पिंट्यात घरमा की राहणार नाव म्हणे हो ताई तुम्ही दखील या ना म्हणे आटे शी करी घ्या आता बाई एवढी बाई सांग राहिली हा म्हणल्यावर पाहिजे दखीलवर सुद्धा सांगे मायो म्हणे म्हणा एवढचा पोऱ्याना काहीतला कार करस म्हणे तो का असा कलर नागच का म्हणे कितली लबाडी गानास मला बाडी घरमा लबाडी तुम्ही गली आली मला बाडी मग तुम्ही मौतमा जातीस बहिणी सोन मौतमा जातीस आणि मौतमा गाड्या करीन जाते तुम्ही तोंड जाके रडती ते कररास का मावशी ओ रडणाऱ्या बहिणी सोन तुम्ही गाड्या करीन जातीस गाडी माय उतरतात कोण जाके रडतीस पण त्यान पहिली एक कृती द्यान माहीस का तुम्ही गाडी माय उतरान टाइमले तुम्ही ड्रायव्हरले सांगते भाऊ मन चप्पल मधला शीट मग घालते मग त्या मरणारा म्हातारा मग चित होता का चप्पलच मग काकू ना आणि रडानी पद्धत बी गाडी करीन जाते ना 2 बाया संगे राहतीस एक बाई आता हात धरस एक बाई आता हात धरस आई बहिणीना तोंडले पदर राहत चालता ती बाजून बाई सांगत ताई समायच्या तो माय गटारे तू ठाय की बटवा मी बरोबर दकी राहिले म्हणजे रडता तुम जर गटारवर द्याशे तुला खरं रडा मागची त्रास का टाकतो एक नंबरने लब्बाडचा त्रास आहे तेवढं बरं आहे आठे नेत्या बहिणी रडता यायला पाहिजे पण मौतमा जातीस ना बाया रडता यायला पाहिजे ती पण आपली परंपरा आहे बरं का ही संस्कृती रडता बी यायला पाहिजे जी बायला रडता असते ना इथलं वजन रासना खायला येऊन ताटसर काय देऊ जिलपटीन ते दोयास करीन आंघोळ करी बाथरूम मायनी घेऊ जिलपटीन ती 2 दोयास करीन आणि जी बाईल रडता येत नाही तीन दिनभर चहाज ठेवून कब्बच्या दुई राहू मनीषीन बहिणीला सांगाच रडणं शिकिल्या जी बाईल रडता येते ना बोलता वजन रास रडता यावायला पाहिजे पण बरं नाही ते आम्हाला तोंडाचा माहीत प्राध्यापक मरणा बायको प्राध्यापिका नवरा प्राध्यापक बायको प्राध्यापिका नवरा मरानंतर मॅडम नुसती फुंडी रडे गली आली ना बाया म्हणे मॅडम असं फुंडी कितल्या बी रडण्यात ना म्हणे आई पटाव नाही शब्द रडा म्हणे आता मॅडम कधी रडेल नाही नवरा मरेलवर मॅडमले रड नाही आते त्यामुळे सांगत बहिणीहून रडणं शिकल्या मॅडमनी कधी रडेल नाही नवरा मरेल होता गली आली ना बाईनी त्यानं सांगे सवरी पाम भरायला शब्द रडा म्हणे मॅडम आता मॅडम सर नाही करता रडे ओ बाई माझा आप्पा ओ म्हणा पा ओ बाई माझा आप्पा म्हणतो नको मॅडम तू नको रडू बहीण म्हणतो आपण तंगडील दोर बांधी एकला फेकी सो लागीस ते पण तू नको रडू त्यान पहिले आवरेलीशी ना तू रडता बी आलं पाहिजे महाराज रडता बी यायला पाहिजे बरोबर आहे का नाही जी बायला रडतायच ना बोलतो वजन रास जी बायला रडतायच ना बोलतो वजन रास मनीषीन रडणं शिकले आलं पाहिजे आमना दोंडाचा ना एक म्हातारा गोंधळ मा खाता उपडी गे आता तेवढं बरं आहे तुमच्याकडे गोंधळ होतात नाही तुम्ही बटा माड करीत तुमले गोंधळ समजत नाही वा गोंधळ त्यासले मराल समजी गोंधळ ना त्यासना काय संबंध 7वी पिढी पाहिजे माड करीत
काही काही गोंधळ ना इथला नेतात फिरतात ना गोंधळ नेवतो ऊन रे ऊन बाईले ते सकाळी सांगते जाई म्हणा नको रांजू बाई सांगा जावं माय ते संध्या काय नाही नको व दोन्ही टाइम कडेच मोडली सू बाकी ना इथला बानट सुरू राहताना दुपार ना की सामान निंबुलई फिरतस म्हणतं हा तेवढं बरं आहे बिलाडी माने तसा आखो आडबडा माड करी येत बाकी ना ते आखो नेमन नेमन वयसने जातं जेवणले त्या गरीब पोरे राहतं वाढपे नाही का या कच्चा आंबलवाला आहे ना त्या वाढपे पोरीले घाबरावतो तो पोऱ्या सांग हो बाबा इकडे चुलावर राय गे रे बट गई गे रे आप्पा आणखीतला का जीवलग वाढणार हवा ना तो 2 पीस वाढत 2च पीस आमना दोंडायचा मग गोंधळ होता मता दोंडायचा नाही होता गोंधळ तथा होता जटे मन बी कोण राहत नाही तथा ना गोंधळ होता कारण दोंडायचा ना म्हातारा सांगा मग म्हणा मग दोंडायचा मग 35 म्हातारा गाडीला आडावही घ्या तो अख्खा दोंडायचा आणि एक नेलाई म्हणे महाराज मग तवच ना दोंडायचा नाही होता म्हातारा बी तथा ना होता वायवर पण बरेल घर मग जाती घालले हा ते नेमकं म्हातारं गोंधळ मग खावाल पडणं पहिले तर मला विनोद वजा करायचा आहे मला एक जो विनोद सांगतो ना याच्यातून मला तुम्हाला संदेश असा द्यायचा आहे की मटण मासा हाही खाणं आपलं कामच नाही शे आपला हिंदू धर्म मुक्या प्राण्यावर दया करायला शिकवतो थोडक्यात सांगतो माया हो तुम्हाला जर बोलायला गेलो ना काय काय माया माऊलींना माझा राग येईल पण मी बोलतो ना हक्काने बोलतो तुम्ही माझ्या काना देशाच्या माया आहेत माझ्या काना देशाच्या बहिणी आहेत मी काना देशातला आहे म्हणून मी माझ्या माता बहिणींना मी तोंडावर जरा बोलून घेतो राग अजिबात धरू नका आता जर का मी मायचे चरित्र सुरुवातीला सांगायला सुरुवात करतच होतो पण तुमच्या कोंबडीना पिष्टान मला मागे फिरावं जर मी आई माझा मायेचा सागर असं म्हणला असता तर इथं नुसतं सॉरी मायचं चरित्र सांगितलं असतं तरी सुद्धा इथं आमच्या महाराजांचे पहिलं गीत राहिलं असतं आई माझी मायेचा सागर तुम्हाला आम्ही मायेचा सागर म्हणतो दयेचा सागर म्हणतो बरोबर आहे ना हो तुमले मायना सागर काबर म्हणतास माहिती आहे का मायाना सागर काबर म्हणतात तुम्हाला पोरगा जर आजारी पडणार ना तुम्ही रातभर दिनले कितल्या विता केलं राहणार तरी रातभर पोऱ्यांजोडे बट्टी मायमन पोऱ्याला तापते नाही बरं घ्यावी माय पोरगाना पायमा जर काटा मोडेल राहणार तरी रातना 4दा उठीन चेक करते मायमन पोऱ्याना तर पाय तरी सुजी घ्या असे म्हणजे तुम्हाला पोरगाना पायमाना काटा तुमले सैन होत नाही तुम्हाला बच्चा आजारी पडत रातभर जागतीस माया सोन आणि दुसऱ्यानं बच्च कापीन खाय जातीस तुमले मायाना सागर तरी कसं म्हणावं हा मायेचा सागर दयेचा सागर तुम्हाला कसं म्हणावं हा तुम्हाला जर वाटत असेल आपले लेकरं सुखात असले पाहिजे तर दुसऱ्याच्या पिलांवर दया करा ना ते पण कोणाचं तरी परिवारातलंय आखो सोपं करी सांगत जर गावमा एखादं कोण मरेल राहिना ना तुम्ही वावरमा जायला राहतीस ना स्मशानभूमींकडे ते जाताना संध्याकाळ जर वय घ्या ना पाय म्हणा चप्पल सुद्धा हात मदरले तीच बाया पया माय मरेलले शिलगायले तरी सुद्धा इथल्या बाहेर आहे ना तू नवरा ते जीवत कापीन मारले तू आटे उतारली राहिली बहीण बरोबर आहे की नाही सोप्या सोप्या गोष्टी आहेत नाही का आपल्या लेकराच्या पायातला काटा आपल्याला सहन होत नाही दुसऱ्याचं पिलू कापून खातोय कुठं तरी आपल्याला दया असली पाहिजे कारण आपला हिंदू धर्म दया शिकवतो दया हा दया करा मांस मच्छी खाणं आपलं काम नाही नाही तर तुमले सांगत बरं का जैसे खावे अन्न वैसे होय म्हण जसं प्याल पाणी तशी निघेल वाणी आमच्या महाराज मंडळींचं बघा तत्व आणि तुम्हाला खाणार असणं बी सांगस बाकी ना इथला येणार राहतो ज्ञानदादा घरनी गायनं दूध घरनी म्हैसनं दूध डेअरीला लाई देतस आणि पेमेंट वहिनी का त्या पैसा सोरी मासा लिशनी खातस प्युअर येडा थोडा रागीन तुमले हो या मासा लाईन खाणारा दुधीकीन मासा लाईन खाणारा यासले बायकोवर बी भरोसा नाही आणि तुमले सांगत बाई कितली का रागीट असे ना ज्ञानदादा कितली का रागीट असे ना बापू बाबा मनापेक्षा तुमले अनुभव असते त्या बाई कितली का रागीट राहे ना कितली का लढाई करे ना तुम्ही लढाई करीस निघार ना बाहेर निघा बाई बोलावणे नवरान सांगे पण पोऱ्याला सांगे बावड्या तून बापले सांग पहिले चेन दिले मग बाहेरची लागतो म्हणा म्हणजे नवरा जेवत नाही तो लोगून लढाई मा सुद्धा तिनं जेवणले चित लागत नाही एवढं प्रेम आहे नवरावर बायकोनं तरी सुद्धा काय काय खाणार पिणारच ना बाईवर भरोसा नाही बाईनेच बाईन जोडे मासा लाईन टाक देतच या तीन रांजेन ताट पुढे ठेव काय ताटणीकडे असा तिरपात काय रे बाई बट डोक्यात शेल गाय दिले तू गंदा डोक्या मार मग का बती मधला भाग खाई गे कार हो उल गेल वावर म्हणजे असले बायकोवर बी भरोसा नाही अरे नाही ते या आमना महाराजासकडे आमना बापू बाबा ज्ञानदादा आमने बाबाची असतील आमना भैया बाबा सप्ताह मग 15-15 दिन जातस या 2-2 सप्ताह 3-3 सप्ताह करी घर जातात बापू बाबा बाया वाट डगतीस माय आमना सप्ताह ही माय
माय म्हणा सप्त्या हिराय ना मायास पहिलेच बाया दूध देतीस आटात ठेवती बासुंदी बनात ठेवतीस हो नवरा बायको रात्री जेवणले बटस बापू बाबा त्याले घर त्या ताईंच्या सांगते ल्याव माय एवढी वाटी पिल्याम ना बापू बाबा सांगतात नको मी बाहेर गण्यतात पेळस तू पेऊ का कितला आनंद आहे असं तुम्ही माय थोडी काय रे बाई बड्या डोक्यात शेल काय दिना आमना बासुंदीवाला पहिले मी बासुंदी नंतर मी बासुंदी हा आज भी तोच बजेट होता आमना डबा सुद्धा बांधले जाऊ तुम्ही खाना पिण्यावर नियंत्रण ठेवा आमना दोंडाचा ना म्हातारा गोंधळ मग खावा येतात ना म्हातारा गोंधळ मग खावाल पडणं दोंडाचा नाही होत तर चिल काय द्या तिथलं कट करली तर भाऊ हो म्हणत कोण चिड ते म्हातारा खावाल पटणं वाढबी पोरे वाढ आलो ना म्हातारा नाही चाल 2 पीस उन्हा 2 एक चांगलं होतं आणि एक हाड्डी होती खाणार हे चांगलं समजस होई हाड्डी माना मधलं मटेरियल वडाल घ्या म्हातारा हाड्डी माना मटेरियल वडाल घ्या हाड्डी जोडली म्हणतो चालू पंगत मग पाहिलं माटी ना उनी गुचकीन घ्या वाढपी पोरे म्हणे याल घर माशील गौराव खावा माई काढली म्हणे आपली चोरी तर बिल बादली भर माल काढायची म्हाताराल घर मा टाका म्हातारी म्हणे तुला म्हातारा घ्या सांगतात म्हातारा म्हातारी रडाल आणि रडणार पहिले सांगत पाहिजे म्हातारांसाठी म्हातारी रडायला लागली म्हणा राम ओ माय माय राम राम पंढरी झाली आले घ्या काढ बसरी रायना मी बोलतो मन होतं सैन छाती दगड दिसते ओ मग म्हाताराला अंगोड देव म्हातारी सांग म्हणा राम वो माय 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 राम राम मन मसीना माला ला ला माले ना का मी बट्टा आवाज देना इतुना राम मन मपनी ना बिलता कौची दीना काबर मारा तुळशी ना मारना कितना गुण लागल जब तुळशी माळ घालायला पाहिजे तो तुळशी माळ घाली नाही तुळशी ना पाला नाही आपण तुळशी वृंदावन मी दोन माकोपची देणं तरी यांना उद्धार होणार जीवनाचा जर उद्धार करून घ्यायचा असेल तर गळ्यामध्ये तुळशी माळ धारण करावी लागेल व्रत एकादशी करावं लागेल त्याच्याशिवाय जीवनाचा उद्धार नाही आणि सगळे कीर्तनात आलेल्या श्रोत्यांना मी पाया पडून सांगतो आपण हिंदू धर्मात जन्माला आलोय मुख्य प्राण्यावर दया करायची दादा गळ्यात माळ घाला गळ्यात माळ घाला आणि आई बड बंद कर द्या तरुण भावांना सांगतो तुम्ही विमल खातात विमल कितला भेटस ती 10 रुपयाची एच तुम्ही बोल नका 10 रुपयाची विमल आहे कितला ग्राम राहते ना मग खाणार असली हा 7-8 ग्राम 10 ग्राम राहत असं समजा द किती असं आहे ना जस काय मी पुड्या काय नाही झाले जेवण करीन पुलीस जेवण करीन आणि तुमले पुलीस समजत नाही इथला भारी देखील म्हणजे तुमले पुड्या नाही समजत मी येडा आहे 10 रुपयांपुढे तिने मग फक्त 8 ग्राम तुम्हासाठी 10 ग्राम धरली ना म्हणे मग किलो कितला मग पड राहील कितला मग 1000 रुपया मग पडली ना हा मग आता माले सांगा काजू काय किलो भेट राहिला 600-700 रुपये किलो काजू आई तुम्ही 1000 रुपये किलो नि 1 लाख खायले तर आई 1000 रुपयाना जर 700 रुपयाना किलो भरले ना 1000 रुपयाना 1.5 किलो पैसे जातील बायको पोरे सहित खातील बरोबर आहे का आणि विमल खावा मग कोणा फायदा आहे ना तुम्ही विमल खाणार असले म्हणा विनंती तुम्ही खायले आणि दगडवर चुकी महिनाभर दगडवर ना दाग जात नाही पुन्हा फेफडास ना काय हाल करत होती विमल कल्पना करा
आई त्याच नाही तुमले बी सांगा गो मी शिवाल्या बहिणीसोबत पंजाब तपकीर सुनाट पंजाब तपकीर मायवा आजकाल मजानाच्या डोकं बी चढ गेलंय बस तू पाहून देव जराशी तपकीर आणि विमर यांना मग कॅन्सर राहणार सांगायला लोक मर राहणार तुमले बी सांगस माया हो तुमचे लेकरं सुखात दिसले पाहिजे जोपर्यंत माय आहे तोपर्यंत लेकरं सुखात माय गेल्याच्या नंतर कुणी कुणाचं नसतं म्हणून तुमच्या लेकरांसाठी तरी ते तपकीर तुपकीर लावणं बंद करा मिश्री बिश्री बंद कर द्या हा आणि तरुण बाबांना सांगतो दादा विमल खाणं बंद कर द्या रे काका हो आणि विमल खाणीच होई म्हणा कीर्तन एकदम रोकडा चालला असा रास तुम्ही विमल खातं कॅन्सर वस करून पोरी विधवा होई राहणार जर तुम्ही विमलच खाणी होई तर कोण गरीबनी पूर्ण नशीब फोडू नका विमल काका 10 रुपया कुवारपणे मरी ग्यात मायबाप गुंडायन पेक देतील कोण पूर्ण नशीब फुटाव नाही आणि नंतर मायबाप असले बाऊसले बी त्रास नाही तुमले आखो येर बसाडा सीधा सल्ला रास आपला पण म्हणून सगळ्यांना विनंती असेल निर्व्यसनी जीवन जगा घडलेली सेवा जगाच्या मालकाच्या चरणी समर्पित ज्या संतांनी मला तुमच्यापर्यंत निरोप सांगायला पाठवलं त्या संतांचा अगोदर भजन गाव्याच्या सावता महाराज असतील नाथबाबा असतील संत चोखा मेढा असतील संत मीराबाई मुक्ताबाई जनाबाई असतील नाव कोणाचं सुटलंय बाबा